राम 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 राम. का हो तेजराव पाटील? बोला. अहो सरकार झालं ना? झालं ना, मग झाला ना, शपथविधी देईल. हा मग पण आता त्यांनी शेतकऱ्याचे काम केले पाहिजे ना. बाप्पा ते तो म्हणजे की शेतकऱ्याचा सातबारा गोळा करतो. हा काय? अहो केला तर चांगलाच आहे ना. त्याच्याचं असं बोलेल ते ना तर मग देणंच भाग आहे ना. पण आता जर केला तर पुन्हा येतील. पहिला मुख्यमंत्री हेच म्हणजे गोळा करतो. कोण करताय? काय पाहू बा काय ते. तुमच्या बनतात का? केला म्हणजे मग नाही ते येणार नाही पुढे मग. आता केला तर पुढच्या वर्षी येतील. मग तेच आहे मग. जाऊ द्या, जे व्हायचं ते. पाहू आता. आहे आपलं देव पाहिजे. जेवण बसले ना आपण. केलं त्याने तर पुढे येतील ना. नाही तर गेले घरी. अरे आवाज कमी कर रे. पोरं ऐकत नाही. लयच आवाज करतात ना पुरे. हो एकदम शांततेत बसले. अहो ते गोविंदराव पाटलाच्या पोराचं लग्न आहे ना. अरे हो कवाच आहे. का म्हणजे आजच आज आजच आहे ना. त्याच्या घरी रात्री आहे का? मग हो कुठे आहे? घरीच आहे ना. हो घरीच. हो त्याच्या घरी. बर मग चला मग तयारी करायला लागेल ना जरा. काय करता? चालता ना. चला जाऊया. चला 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 चला. हा. मी काय म्हणतो त्याच्याकडून पैसे मागायचे होते ना काहीतरी. अरे त्याच्या म्हातारा त्याच्या सोबत आहे ना, कोण मागणार त्याला पैसे? तुम्हीच मागा. मी मागून घेतो त्याच्याकडून पैसे. तू काय मागतो? विषय नाही. हा काय विषय नाही त्याच्याकडून अरे पैसे याच्यावर काही भरोसा नाही मा. तूच माग रे बा. सोडा. पैसे पैसे सोय लागली बस. बस झालं मग. अरे आला 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 आला. भाऊ बरं काय आमची सोय काय आहे? सोय काय काय सोय रे भाऊ? सोय काही दारूगिरी सोय लागन का नाही? अरे नाचा बिचाला काही लागल का नाही. भाऊ खिशात काही असं तेव्हा देईन ना तुला मी. हे बघून घे मग तुम्ही आता काय करायचं तर. अरे मग बिना पेट्रोलची गाडी कच चालणार आता, काही सोय तर लागली आमची. म्हातारा रे बाबा आतमध्ये माझ्या म्हाताऱ्याकडून घे काय घ्यायचं तर. अरे आज कसं रे जाऊ आता? दे. मग काय तसंच नाही. म्हाताऱ्याचा काय विषय नाही. आलं रे म्हातारा. अरे आले आले आले. हो, काय काय 90 बीटीची सोय लागन का नाही? घंटे पाजा तुमची सोय झाली नाही का अजून? 90 सोय ना. बोरच लग्न यात. चला पोटभर पाठवतो मला. चला रे, चला रे, चला रे. चल चल चला. चला चला. ॲक्सिडेंट खूप होतात आजकाल ना. अगदी हळू व्यवस्थित जा.
बेटा हे कानात नको भरून या हा सांभाळून जा बरं हा आरामशीर व्यवस्थित बस ग बाई व्यवस्थित बसा आणि या सुरू जाऊ बरं जास्त लांब जाऊ नका लवकरात लवकर परत या हो हां सांभाळून जा हो ना चालल्या बापा पुरी हो मारा आरामात चालवा अरे 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 वो देख अरे जान दे रे बाबा वो अमीर बाप की बिगड़ी औलाद है वो अरे कहा उसके लोचे में पड़ता अरे अरे ऐसा नहीं करेंगे यार अरे बाबा कहा उसके भानगढ़ में पड़ता चल निकल यहाँ से मगर चल निकल राम 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 काय म्हणता काय नाही आलो पेपर वाचला होता का हो हो हे पण आले राम राम या. बघा हो काय म्हणता? बस काय नाही चला म्हणलं भेटाल तुम्हाला वा वा आपली जागायची हो बसा त्या दिवशी लग्नात पोर आहे ना दारू पिऊन लय धिंगाणा केला वाईट झालं हो ना पण ते मुलगा मेला होतो हो ना दारू पिऊन मेला होतो मुलगा बेकार झालं बेकार झालं आणि दिनकर पाटील पुरीचं माहित झालं का काय आपलं दिनकर पाटील काय झालं त्यानं पोलीस घेऊन दिली स्कूटी हा पोलीस स्कूटी घेतली एका मैत्रिणीनं बसवलं माझं हा आणि चालली गावात हो सर इतक्या कोणातरी मोबाईल आला मोबाईल बोलायला लागली तिथं काही लक्ष नाही राहिलं हा सगळ्या ट्रकवर धडा अरे बापरे दोघी ऑन स्पॉट खलास काय झालं मग हे बेकारच झालं हो पण मी एक विचार करतो कधी कधी की ही अशी तरुण पिढी जर बिघडली ह्या भारत देशाचं काय होणार आहे आपलं देवाला डोळे आता काय होणार तर आपण कोणाला सांगता हा ते बी बरोबर ऐकत नाही कोण ऐकत नाहीत ना या मोबाईलला तर खूप धिगाण झाले आता खूप अहो आता आपला जमाना गेला हो हा. काय माहित काय होतं हे आले पुढारी हा आले मंदिर लुटायला तुमच्यावरच लक्ष आहे. हो पळा याला आता बरोबर ठीक आहे ठीक आहे मनोहर भाऊ की जय. मनोहर भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बरं चला हा तर मंडळी आता मी नेमकं दाराळ तोडलं निवडणुकीचं आता ग्रामपंचायतीला कामाला लागा आपल्या आता निवडणूक जवळ आली आणि तुम्ही प्रचाराला लागा लवकर सगळ्या लोकांना पाठवा काय असेल ते त्यांच्या मागण्या पूर्ण करू तुम्ही कामाला लागा तुमचं काम करून टाकू आम्ही हा तुम्ही बिंदास राहा बरं मी काय म्हणतो तुमचं झालं ते हा पण आमच्या मित्रमंडळाचं काय होऊन जाईल ना त्याचे काय करता येईल व्यवस्था तुम्ही सांगा ना काय पाहिजे करता येत नाही बाबा आता लागेल आम्हाला. हो हो काय लागेल त्याच्या मागा ना देऊन टाकू द्या ना मग तुमचं काम करायसाठी आमचं काम पहिले व्हायला पाहिजे बरं बरं ठीक आहे नाही तर कसं ठीक आमचं आहे काम झाला म्हणजे तुमचं झालंच बरं 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 ठीक आहे देतो मी तुम्हाला हे घ्या आणि लागा कामाला आणि मी निवडून आलो पाहिजे एवढं नक्की करा ठीक आहे प्रचाराला लागा एवढं हा.
त्याच्यामध्ये तुमची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था होऊन जाईल. ठीक आहे. आता काही काळजी आणि लागलं तर मागून घ्या आणखी काही. तुमचं काम करू. मी आहे. टेन्शन घेऊ नका. हा, बिलकुल. टेन्शन घेऊ नका. हो काय लागलं तर मागून घ्या. बस ठीक आहे. बरं मी हे मंडळी बसलेली आहे. त्यांना या. बघतो मंडळी. ठीक आहे, या. तुम्ही थांबा इथं मी आलो. कार्यक्रम आपल्याला नाही जाऊ खाऊ एवढे पुरण का अरे आत्ताचे आजचा दिवस ना रे भाऊ. आजचा दिवस उद्या पाहू डबल. लय पैसे राहतात उद्या पाहू डबल. काढून घेऊ आता नंतर मी डबल अरे राम नमस्कार. राम काय म्हणता पाटील? काय म्हणता आपल्या गावाकडे बरं चाललं का? हो बरं चालू आहे ना? निवडणूक काय म्हणते निवडणूक तर छान चालू आहे. यावेळेला फोडलं का नाही सगळं नेमकं नारळ फोडलं आणि बस तुम्ही दिसले म्हणून तुम्हाला भेटायला आलो. बरं हा. ये ना ते तुम्हाला लक्ष असू दे आमच्याकडे आता. हो लक्ष हो. पैसे वाटवले का नाही वा पैसे सोय तर केलीच. लय कमवले केली बिलकुल सगळ्यांची व्यवस्था केली. कमाई झाली. हो एक काम करा हा सांगा. सांगा तुम्ही सांगा नाही सगळे काम करा नाही हा पण धावून मात्र वाटू नका बरं. कारण कसं आहे हा ही सगळी तरुण पिढी बिघडायला लागली. आता तुम्हाला काय सांगा सगळं राजकीय लोक पक्ष सगळे तेच करतात. मी तेच करून आलो. पवार साहेब आपल्या गावाच्या पोरातून सोडा हा त्या नका बाजून दुसऱ्या गावाला पाहता बरं. हा बा आमचं आता सांगतो काय प्रेमात काय राजकारणात काय गंज माफ बरं हेच म्हणणार तुम्ही आता बरं या मग तुम्ही. बरं लक्ष असू दे. या, हा? या. आता प्रचाराला लागतो. हो, लाग. गावात जातो फिरतो. हो, या. हो या. येतो हा? बरं मंडळी येतो. आमचं आहे लक्ष तुमच्या. हो चला ना घरी. तू जाय ना वा तुला किद्दा सांगेल माणसं बोलत असताना माणसाच्या मनात बोला जाऊ नको. लागलो का संध्या तुझा घरी मी बघतो. तुमचा भाऊ येऊन तर राजू हो तो बी नांदी लागला तर काय करता काय ती वेळा समजून सांगायचं हो. थोडी परेशान झाली बिचारी कराव काय 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 आणा दोन धरून खूप मॅड झालं हो. ते दारूमुक्ती केंद्र पाठवा एकदा काय वय त्याचं काहीतरी करावं लागेल पण आता. बाबा हे दिसले का? नाही रे बाळा काय मी तुम्हाला रात्रीपासून आलेच नाही. असाला कायच करूया दारुड्याला सुल्यासारखं लेकरू. का हो शोभा मावशी तुम्हाला हे दिसले का? हे तर पडेल तो दारू पिऊन येते आणि पडते कुठे बी बोलतोय तो त्याला काही बोलायचं जाते तर पडेल. अहो उठा ना. अहो ओ भाऊ बघा ना. प्रकाशला बोलून लागतो अहो उठा ना. खाली लवकर खाली काय झालं सांग. हा. राजा गेला काय राजा गेला हा राजा गेला अरे मला वाटलं होतं रात्रीच वाटलं होतं हे पुढारी लोक दारू वाटते चाले आणि गावात घाण करू लागले. अहो उठा ना. ओ दादा बघा ना उठतच नाही. ए राजू राजू पन्यात 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 राजू राजू ए राजू हा ए या याला घरी घेऊन चल 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 चल
सगळ्यांचा लाडका राजू आपल्या सगळ्यांना सोडून चालल्या गेलाय. राजूची मौत कशी झाली, काय झाली हे सगळ्या गावाला माहिती आहे, पण तो विषय आपण या ठिकाणी बोलणार नाही. राजू सगळं कुटुंब, त्याचा फार मोठा मित्रपरिवार या गावामध्ये आहे. त्या सगळ्यांनाच हे दुःख सावरण्याची शक्ती त्यांना मिळो असं मी परमपिता परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्या गावचा राजू आज त्याला देवाज्ञा झाली. अशी वेळ दुश्मनावर येऊ नये, पण त्या कुटुंबावर आली. आज ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव, इतकंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. आज या ठिकाणी आपण राजूच्या अंत्यविधीसाठी जमलेलो आहोत आणि राजूचा अंत ही फार वाईट गोष्ट झाली. नेते याला कारण तुम्हीच आहात. तुम्हीच दिनकरराव, तुमच्या मुलीला तुम्ही मोबाईल घेऊन त्याला गाडी घेऊन दिली आणि ती मोबाईलच्या भरामध्ये त्या ट्रकला जाऊन धडकली आणि तिथे ती मेली. तुमचं सोडा हो, पण पाठीमागं ती बिचारी गरीबाची मुलगी बसली होती, त्याचं काय? चांगले विचार दिले असते तर हे घडलं नसतं. तुम्ही जर काल दारू वाटली नसती तेच घडलं असतं का? तुम्ही दारू वाटता, तुमची बायको दारूबंदी करते, मोर्चा करते. कर्ज पाहिलं ना तर तुम्हाला जिवंत राहण्याचा काही अधिकार नाही. तुम्ही पूर्ण संसार जाळला हो, जाळलाय. खरं तर तुम्हाला जाळलं पाहिजे. तुम्हाला जिवंत ठेवून काही फायदा नाही. मी जाळला. जाऊ दे मला, त्याला जाऊ दे. या महिलेने माझा संसार उद्ध्वस्त केला. थांबा थांबा बाई, याला मारून चालणार नाही. याला जिवंत ठेवूनच आपल्याला सुधारणा करावं लागतील. तुम्हाला जर खरंच श्रद्धांजली द्यायची असेल ना तर दारू बंद करा. बाबांनो, दारू बंद करा रे. खरंच बंद करा बाबांनो, दारू बंद करा. ही जी मायमाऊली आता आपल्याला बोलून गेली हे अगदी खरंच आहे. याच्या पुढे असं घडू नये असं मला वाटतं. जे काय जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला खरं म्हटलं तर आपण जबाबदार आहोत. याच्या पुढे कोणत्याच प्रकारची दारू आपण त्यांना उपलब्ध करून देऊ नये. आपण हा एक संकल्प घेऊ आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. चुकीचं पाऊल आपण टाकायचं नाही. आता आपण सगळे मिळून संकल्प करू की दारूपायी या गावातल्या राजूचा जो हा बळी गेला याच्या पुढे आपण कुठल्याही प्रकारचा दारूचा वापर करणार नाही आणि अशा प्रकारचे बळी परत जाऊ नये याच्यासाठी आज आपण संकल्प करूया. हीच खरी राजूला श्रद्धांजली ठरेल. हीच खरी राजूला श्रद्धांजली ठरेल. राजू